नमस्कार, सुराटेक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांविषयी आनंदाची बातमी आता सर्व शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहेत। बघा, आता 2000 रुपये नमो शेतकरी योजनाचे हे पैसे कधी जमा होणार आहेत? या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत का? कधी होणार आहे? कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना हे पैसे जमा होणार आहेत? नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा होणार आहेत आणि तो किती तारखेला जमा होणार आहेत? आता तुमच्या अकाउंटला पैसे कधी येणार आहे? बघा, तुमचा जिल्हा कोणता आहे? कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा आणि तारीख आता जाहीर झालेली आहेत। बघा, PM किसान योजनेचे पैसे पडले, परंतु आता नमो किसानचे शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा जमा होणार आहेत। सर्व शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे आणि शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत? कोणत्या तारखेला जमा होणार आहेत? कारण आता शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे। PM किसानचे जसे 2000 रुपये पडलेले आहेत, तसेच आता शेतकऱ्यांना तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत आणि आता कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या अकाउंटला हे क्रेडिट होणार आहेत महत्त्वाचं असणार आहे। कारण की आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे हप्ता जमा होणार केला जाणार आहेत आणि ते डेटा सुद्धा आता आपण पुढे जाणून घेणार आहोत। बघा, आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, किती तारखेला हे पडणार आहेत, हे महत्त्वाचं आहे। बघा, आणि आता तुम्हाला जर पडत नसतील, इथून आता मागे जर हप्ते पडत नसतील, तर आता त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करू शकता। चला मग तर जाणून घेऊया। बघा, आता या तारखेला शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत। बघा, कोणती तारीख आता आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहेत आणि शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे? बघा, कोणत्या अटी आता बंधनकारक केलेल्या आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना आता पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि हे काम केले तरच आता तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे पडणार आहेत। सर्वात महत्त्वाचं आहे, बघा, पैसे जमा करण्यासाठी आता काय करावं लागणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना आता काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत। बरेच शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाहीत आणि PM किसानचे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाहीत। कशामुळे पडलेले नाहीत? तर बघा, नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे पडणार आहेत का? PM किसानचे जर पडले असतील तर काळजी करू नका। बघा, परंतु जर पडले नसतील तर मात्र तुम्हाला मी सांगणार आहे ते काम करा। बघा, तुम्हाला 100% पैसे पडणार आहेत। बघा, फार्मर ID जर तुम्ही हे जॉईन केला नसेल, फार्मर ID काढला नसेल, तर बघा, तुम्हाला हा फार्मर ID काढून घ्या। नमो शेतकरी जोडणं गरजेचं आहे। बघा, PM किसानशी जोडणं गरजेचं आहे आणि दुसरा आहे, बघा, आधार शेंडिंग करून घ्या। आधार शेंडिंग जर करून घेतलं अकाउंटला, आधार शेंडिंग करून घ्या। DBT ऑन आहे का हे चेक करा आणि लँड शेंडिंग सुद्धा करणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, या ज्या अटी आहेत, ती 3 नियम आहेत, ते कागदपत्र आहेत, तुम्हाला करून घ्यायचं आहेत। लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने हे तुम्ही 3ही करून घेऊ शकता। बघा, जर तुमचं क्लिअर असेल तर आता काळजी करू नका, तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आणि किती तारखेला होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहेत, तुम्हाला आता आपण डेट सांगणार आहेत। बघा, कारण की आता 15 ऑगस्ट रोजी तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि 100% गॅरंटी माहिती आहे, बघा, आपल्याकडे आलेली आहेत। त्यामुळे आता तीच अपडेट सर्वात जलद तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे हे 7व्या हप्त्याचे वाटप होणार आहेत। बघा मित्रांनो, 7वा हप्ता तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी क्रेडिट केला जाणार आहे। काळजी करू नका, सर्व शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत का? तर बघा, शेतकऱ्यांना खात्यात आता सर्व शेतकऱ्यांना हे 15 तारखेला 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजे होतील। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली? चांगली जर वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। चला तर मित्रांनो, मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।